राहुल गांधी भिवंडी सत्र न्यायालयामध्ये दाखल झालेले आहेत। राहुल गांधींचं 2014 मधील आरएसएस विषयीचं वादग्रस्त विधान प्रकरणासंदर्भात ते आता भिवंडी सत्र न्यायालयामध्ये पोहोचलेत। महात्मा गांधींच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचं राहुल गांधींनी वक्तव्य केलं होतं। दरम्यान भिवंडी कोर्टाकडे जाताना राहुल गांधींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले। ठाण्यामध्ये भाजप युवा मोर्चाचं राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन पाहायला मिळालं। ही दोन दृश्य आपण पाहताय। काही वेळापूर्वीच राहुल गांधी हे भिवंडी सत्र न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि ठाण्यामध्ये ज्यावेळेला त्यांचा ताफा जात होता ठाण्यामधून, तर त्यावेळेला भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवलेले आहेत। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। थेट जाऊयात कृष्णा यांच्याकडे। कृष्णा, वृषाली, आपण पाहतो की पुढच्या काही मिनिटांमध्ये सुनावणीला सुरुवात होणार आहे। कारण न्यायाधीशांनी सांगितल्याप्रमाणे राहुल गांधी, त्यांचे वकील, त्याचबरोबर याचिका करणारे जे आरएसएसचे कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत कुंटे म्हणून, ते आणि त्यांचे वकील अशा काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हे सगळे सापडते आहे। आणि राहुल गांधी यांचे जामीनदार म्हणून आता जे काही कागदोपत्री प्रक्रिया पार पाडायची आहे त्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील कोर्टामध्ये उपस्थित आहेत। आणि थोड्याच वेळामध्ये सुनावणी ही सुरू होईल आणि सुनावणी संपल्यानंतर फक्त जवळपास अर्ध्या तासाची सुनावणी असणार आहे। आणि या अर्ध्या तासामध्ये नवीन जामीनदार म्हणून हर्षवर्धन सपकाळ हे जामीनदार राहतील। त्यांच्या सगळ्या कागदपत्रांची तशा पद्धतीने पूर्तता केली जाईल आणि त्यानंतर ही सुनावणी संपेल। 2014 पासून हा सगळा खटला भिवंडीच्या सत्र न्यायालयामध्ये सुरू आहे आणि 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जेव्हा राहुल गांधींच्या सभा झालेल्या होत्या त्यावेळी एका सभेमध्ये त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येमागे आरएसएसचा हात आहे अशा पद्धतीचं एक विधान केलेलं होतं। आणि या विधानाला आक्षेपार्ह समजून आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी ही याचिका भिवंडी कोर्टामध्ये दाखल केलेली होती। तेव्हापासून राहुल गांधी या कोर्टामध्ये 2 ते 3 वेळा येऊन गेलेले आहेत आणि त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये अंतरिम दिलासा जो आहे तो मिळालेला आहे। मात्र मधल्या काळामध्ये या सगळ्या खटला सुरू असताना राहुल गांधीचे जामीनदार म्हणून शिवराज पाटील चाकूरकर हे स्वतः जामीनदार होते। मात्र मधल्या काळात त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर पुन्हा नव्याने जामीनदार देण्याची आता वेळ आलेली आहे। म्हणून राहुल गांधींना कोर्टात हजर राहण्याच्या सूचना न्यायाधीशांनी दिलेल्या होत्या आणि त्यानुसार राहुल गांधी आज भिवंडी कोर्टामध्ये हजर झालेले आहेत। पाठीमागच्या बाजूला आपण पाहतो की जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे सुद्धा पोलिसांची मोठी गर्दी पाहायला मिळते आणि संपूर्ण जे हे रस्ते आहेत ते निर्मनुष्य करण्यात आलेले आहेत, नो पार्किंग झोन करण्यात आलेले आहेत आणि कार्यकर्त्यांची गर्दी। ठीक, नक्कीच धन्यवाद कृष्णा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट्स सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। या केसमध्ये आम्ही 2014 साली माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या जामिनाचे पेपर्स दिलेले होते, परंतु आता रिसेंटली त्यांचा देहांत झाला आणि त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार नवीन जामीन देणं जरुरी आहे। आणि त्यामुळे आम्ही आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सकपाळ साहेब, हर्षवर्धन सकपाळ साहेब यांचा आम्ही जामिनाचे पेपर्स देत आहोत। आणि राहुलजींना येणं यासाठी जरुरी आहे की त्यांना त्या शुअरिटी बॉन्डवर त्यांचा पर्सनल बॉन्ड पण देणं गरजेचं आहे। त्यामुळे ते न्यायालयाच्या आदेशानुसार आज कोर्टामध्ये हजर होत आहे आणि आम्हाला ज्युडिशियल सिस्टमवर पूर्ण